कुणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असं उदय सामंत यांनी सांगितलंय। एकनाथ शिंदे नाराज नाहीयेत। एकनाथ शिंदे आम्हाला अपेक्षित मंत्रिपद देतील अशा पद्धतीचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलाय। मंत्रिपदाबाबत चर्चा सुरू आहे, लवकरच निर्णय होईल अशा पद्धतीचं भाष्यही त्यांनी केलं। उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत उदय सामंत आहेत। ज्या प्रकारे काल 3 नेत्यांनी शपथविधी घेतला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आता पुढचा जे शपथविधी आहेत ज्यामध्ये तुम्ही सुद्धा असणार आहात ते शपथविधी वेदांत हेच सांगितलं की ज्या ठिकाणी आज मी नतमस्तक व्हायला आलेलो आहे तिथे मंत्रिपदाचा बंटवारा कसा होणार आहे याच्यावर चर्चा करणं योग्य नाही। ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या भारताला दिलं, या देशाला दिलं, लोकशाही पवित्र या देशाला दिली, त्यांच्या इथे येऊन आम्हाला मंत्रिपदं किती मिळणार आहेत, दुसऱ्याला किती मंत्रिपदं मिळणार आहेत, परंतु एवढंच सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली अतिशय सन्मानपूर्वक तोडगा निघेल। त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता सांगितलं जाते की 10 मंत्रिपदं किंवा 10 ते 12 मंत्रिपदं आपल्याला म्हणजे आपल्या पक्षाला, शिवसेनेला हवे आहेत, असं कुठेही चर्चा झालेली नाही। जी काही चर्चा झालेली आहे ती अमित भाईंशी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे, देवेंद्रजींशी केलेली आहे। त्याच्यामुळे ते निर्णय योग्य तो घेतील, सन्मानपूर्वक घेतील आणि ते निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही पूर्णतः एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। एकनाथ शिंदे असं म्हटलं जाते की अडून होते, गृह विभाग आपल्याला मिळावा, हे आपल्यापर्यंत आमच्या विरोधकांनी पोचवलेल्या बातम्या आहेत। जी व्यक्ती स्वतःचं पद बाजूला ठेवून 5 दिवसामध्ये 2 वेळा पत्रकार परिषद घेऊन सांगते की माझा पूर्ण विश्वास ह्या केंद्रीय नेतृत्व मोदी साहेबांवर, अमित शाह साहेबांवर आहे आणि ते भाजपाचा जो कोण उमेदवार डिक्लेअर करतील त्याला माझा पाठिंबा राहील। एकनाथ शिंदे हे या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील आणि किती मंत्रिपद मिळणार या संदर्भात सुद्धा एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल